हम्म, काय मग रेवती, आवडतंय ना इथे? हो आजी. ए तुला थालीपीठ आवडतात का ग? हो ठीक आहे, तर मग उद्या आपण नाश्त्याला रेवतीच्या आवडीचे थालीपीठ करूया काय? आजी, मला पण थालीपीठ खूप आवडतात. मी एक काम करते, रूपाला सांगते लोणी काढायला. हा हा, लोणी आणि थालीपीठ. आजी, उद्या आमचा स्वयंपाक नका सांगू. म्हणजे किशोर, मी, रेवती आणि यश उद्या नाही होत जेवायला. का? काही प्लॅन आहे का तुमचा? हो आजी, आम्ही चौघ जरा जेवायला बाहेर जाणार आहोत. अरे वा, छान छान छान, मस्त एन्जॉय करा मग. हा, सरू यांचे परस्पर प्लॅन्स व्हायला लागलेत. पुन्हा वहिनी आपल्याला तर विचारत पण नाही. पण ताई असं यश, चालेल, आम्हाला आवडेल. यश, तुमचा वेगळा काही प्लॅन आहे का? नाही, तसं असेल तर आपण नंतर कधीतरी जाऊयात. ताई असा प्लॅन वगैरे असंच काही नाहीये. ऍक्च्युली रेवतीच्या आईने आम्हाला उद्या लंचला बोलवलं होतं त्यांच्याकडे, म्हणून आम्हाला तिकडे. आपण नंतर जाऊया आईकडे. मी सांगते तिला फोन करून. आपण जाऊया. नाही, नको. तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही कंटिन्यू करा. आपण नंतर कधीतरी जाऊयात ना. म्हणजे खरं तर कधीही जाऊ शकतो, उद्या परवा. इट्स ओके, यू कॅरी ऑन. हा, म्हणजे असं काही नाही की आजच गेलं पाहिजे. नाही, नको. एक काम करायचं का? नाही तर म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर तुम्हीच येता का आमच्या बरोबर माझ्या आईकडे जेवायला? नाही नाही, नको नको. मला तुझ्या आईला त्रास द्यायचा नाहीये. उगाच इतक्या सगळ्या लोकांच्या जेवणाचा लोड त्यांच्यावर नको. तुम्ही जा. नाही ताई, त्रास कसला? उलट आईला आवडेल तुम्ही जेवायला आलात तर. नाही, खरंच नको. ताई प्लीज, चला ना प्लीज. ताई प्लीज ना. माझी एक अट आहे. कसली अट? तुझ्या आईबाबांना सांगायचं की आमच्यासाठी काहीही स्पेशल बनवायचं नाहीये. सगळं जेवण मी बाहेर ऑर्डर करणार आहे. आपण फक्त बसून गप्पा मारायच्या, जेवायचंय, एन्जॉय करायचंय. चालणार आहे? पण ताई, आईला एवढं. हीच अट आहे. ऍक्च्युली मला दुर्गाची अट आवडली, कारण आपण कोणाकडे तरी गेस्ट म्हणून जाणार आणि त्या घरातली बाई स्वयंपाकघरात काम करेल, हे मलाही आवडत नाही. किती छान बोलताय तुम्ही, खरंच. ए मला पटतंय हा किशोर तुझं. रेवती, तू कालिंदी ताईंना सांग तुम्ही चौघ जण उद्या जेवायला त्यांच्याकडे येत आहे. हा, आणि जेवणाचा घाट घालायचा नाही, ही सक्त ताकीद द्यायची, कळलं? हो आजी.